नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट. ही अपडेट आहे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत धाराशिव जिल्ह्याअंतर्गत आपले सरकार सेवा केंद्रासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. चला तर जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती. यासाठी जे आहे उमेदवाराचं जे वय आहे हे 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. उमेदवार इयत्ता 12वी पास असला पाहिजे. तसेच त्याला संगणकाचं मूलभूत ज्ञान असलं तर यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाईल. MSCITचं सर्टिफिकेट असेल तर स्पेसिफिक मार्क्स तुम्हाला दिले जातील. त्यानंतर उमेदवार जो आहे हा संबंधित क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असला पाहिजे. त्याच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, आवश्यक ओळखपत्र असले पाहिजे. तसंच त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्ह्याची नोंद नसावी. यासाठी 11 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट 2026 राहणार आहे. यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे. अर्ज सादर करण्याचं ठिकाण आहे जिल्हा नियोजन समिती, पहिला मजला, लहान बैठक हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, परिसर, धाराशिव या ठिकाणी जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज नेऊन द्यायचे आहे. यामध्ये तुम्हाला काही अर्ज शुल्क सुद्धा आकारण्यात आलेलं आहे. ते अर्ज शुल्क 200 रुपये इतकं राहणार आहे. तर यामध्ये जे आहे तुम्हाला खालील कागदपत्रे जे आहे हे ऑफलाईन अर्जासोबत जोडून द्यायची आहे. जसे की डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर तुमची TC, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक कागदपत्र जसे की 12वी असेल, डिग्री असेल, डिप्लोमा असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, MSCIT, तसेच बँक खात्याचं स्टेटमेंट तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे ते जे आहे त्याची पोचपावती सध्या तुम्हाला सादर करावी लागेल आणि मुलाखतीच्या वेळेस तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट सादर करावं लागेल. त्यानंतर अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी चालू करायचे आहे त्या ठिकाणी जागेचे आतील आणि बाहेरील फोटो तुम्हाला काढायचे आहे, जे की GPSच्या द्वारे असले पाहिजे. म्हणजे GPS कॅमचे जी काही कॅमेरा ॲप्लिकेशन आहे त्याच्यामार्फत तुम्ही काढलेले असले पाहिजे. CSCचं सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही जोडू शकता. त्यानंतर दिव्यांग, माजी सैनिक, काही किंवा स्वयंसहायता गटाचे सदस्य असाल, स्थानिक उद्योजक असाल तर त्याचा तुम्ही पुरावा जोडू शकता. जागा स्वतःच्या मालकीची असली तर त्याची पावती तुम्ही जोडू शकता किंवा भाडे करारनामा असेल तर भाडे करारनामा तुम्ही जोडू शकता. त्यानंतर यामध्ये जे आहे अर्ज सादर करताना अर्जदाराने आवश्यक सर्व कागदपत्र अर्जासोबत जोडणे गरजेचं राहणार आहे. त्यामध्ये त्यानंतर एकदा तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर पुन्हा तुमचे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र घेतले जाणार नाही. त्यानंतर मित्रांनो, येथे जे आहे तुमचं मूल्यांकन केलं जाईल आणि मूल्यांकनाच्या आधारे जे आहे यामध्ये तुम्हाला गुणांकन दिलं जाईल. त्यानुसार जे आहे तुमची निवड यादी तयार केली जाईल, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रतेला 10 गुण राहतील, संगणक आणि डिजिटल साक्षरतेला 15 मार्क्स, पायाभूत सुविधेच्या आधारे 15 गुण आहे, आर्थिक क्षमता चाचणीच्या आधारे 10 गुण, ग्राहक सेवा आणि संवाद कौशल्याच्या आधारे 20 गुण, अनुभवाच्यासाठी 10 गुण राहील, व्यवसाय आराखड्यासाठी 5 गुण, सामाजिक समावेशकतेसाठी 5 आणि चारित्र्य पडताळणीचे 10 गुण. अशा प्रकारे एकूण 100 गुण राहतील. तर हे गुण कशाप्रकारे दिले जातील, तर त्याची विभागणी कशाप्रकारे राहील तर त्याची माहिती येथे दिलेली आहे. तर त्यानुसार तुम्ही इथे तुमचे किती गुण भरतात ते तुम्ही इथे चेकआउट करू शकता. हे झाल्यानंतर जे आहे आणखी काही महत्त्वाची माहिती खाली त्यांनी दिलेली आहे. काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहे, जसे की सुरुवातीला 3 वर्ष कालावधीसाठी जे आहे तुम्हाला हे केंद्र दिलं जाईल. त्यानंतर 3 वर्षाच्या परफॉर्मन्सच्या आधारे तुमचं यामध्ये रिन्युअल केलं जाईल. अर्जदार यांना आपले सरकार सेवा केंद्राच्या अर्जाचे शुल्क 200 रुपये हे ऑफलाईन फॉर्म जमा करतेवेळी QR कोडद्वारे पेमेंट करून त्याची पावती तुम्हाला तेथे ऑफलाईन अर्जासोबत देणे गरजेचं राहणार आहे. मुलाखतीच्या वेळेस जर तुम्हाला बोलावलं आणि तुम्ही गैरहजर राहिले तर तुमचा अर्ज जो आहे हा अपात्र केला जाईल. तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी किती व्हॅकन्सीज आहेत तर तुम्ही ते येथे चेक करू शकता. तालुकानिहाय यामध्ये व्हॅकन्सीज दिलेल्या आहे, ग्रामपंचायतचं नाव आहे आणि त्यासमोर तुम्हाला एकूण केंद्राची संख्या दिलेली आहे. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही धाराशिवसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. वेगवेगळ्या गावानिहाय आणि त्यानंतर येथे जे आहे अर्जाचा नमुनाची माहिती दिलेली आहे. तर इथे पान नंबर 29 पासून येथे माहिती दिलेली आहे, तर ती तुम्ही येथे चेकआउट करू शकता.
त्यानंतर लास्टला जो आहे QR कोडसुद्धा दिलेला आहे. हे कार्यालयीन पोचपावती आहे. तुम्ही अर्ज सबमिट केल्याची तर तीसुद्धा तुम्हाला भरून तिथे द्यायची राहील. हा नमुना अर्ज आहे मित्रांनो, पान नंबर 32 वरती. त्यामध्ये आवश्यक ती जी काही माहिती विचारली आहे ती तुम्हाला भरून द्यायची आहे. तुम्ही कुठल्या वार्डाचे रहिवासी आहात, घोषणापत्र आहे, त्यानंतर आर्थिक क्षमताचं स्वयंघोषणापत्र आहे आणि हा लास्टला एक QR कोड आहे. हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करून त्याची पावतीसुद्धा या अर्जासोबत जोडायची आहे. तर अशा प्रकारे जी आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. धाराशिव जिल्ह्याअंतर्गत एकूण 550 पेक्षा जास्त केंद्रासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक देत आहे. तिथून तुम्ही यासाठी जाहिरात डाउनलोड करून अप्लाय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.